जय शंभो, जय Shiva. This is Basveshwar Kargaonkar, and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to discussing very interesting topic. That topic is very spiritual and significant for us. That's why don't skip the video and watch full video. Guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel firstly. You have red color subscribe button, you just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button you will get a bell icon. You just press that bell icon. Then you have four options. Out of these four options you can select option number 1, that is all option. Then we'll get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my videos, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Then let's start today's topic, that is that is uh, uh, the elements in small bodies. म्हणजे आपल्या सूक्ष्म शरीरामधले भाग याविषयी आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी बुद्धिदाता गणेशजी आणि या सृष्टीचे रचयिता सर्वे सर्वा महादेवजी यांना त्रिवार वंदन करून आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरची सुरुवात करूयात. ओम गगने ओम गगनपते नम ओम गणपते नम ओम गणपते नम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, बुद्धिदाता, विघ्नहर्ता, सुखकर्ता गणेशजी आणि या त्रिकालाचे स्वामी, सृष्टी रचयिता, सर्वे सर्वा देवांचेही देव महादेवजी यांचा आशीर्वाद घेऊन आणि त्यांना त्रिवार वंदन करून आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरची सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, या ब्रह्मांडामध्ये अनेक दृश्य आणि अदृश्य म्हणजे विजिबल अँड नॉन विजिबल थिंग्स आर प्रेझेंट इन धिस युनिवर्स. म्हणजे या जगामध्ये काही दिसणाऱ्या गोष्टी किंवा न दिसणाऱ्या गोष्टी, दोन्ही प्रकारच्या गोष्टी आहेत. दिसणाऱ्या गोष्टी म्हणजे कोणत्या? आता युनिव्हर्समध्ये आपल्याला हे पृथ्वी दिसते, सूर्य दिसतो, चंद्र दिसतो, तसेच अनेक तारे आहेत ते दिसतात, तसेच जमीन, पाणी इत्यादी इत्यादी हे दृश्य माध्यमातनं किंवा आपल्या डोळ्याच्या साह्यानं आपल्याला या गोष्टी दिसतात किंवा जाणवतात, अवगत होतात, राईट. परंतु जगामध्ये अदृश्य गोष्टी सुद्धा भरपूर आहेत. उदाहरणार्थ हवा दिसते का? नाही. ज्यावेळेला हवेची झुळूक येते त्यावेळेला आपल्याला थंड लागून हवेची अनुभूती होते, परंतु हवा दिसत नाही. किंवा इलेक्ट्रिक लाईटमधला करंट किंवा फुलामधला सुगंध आपल्याला दिसतो का? नाही. परंतु आपण म्हणतो, वाव, किती छान वास येतो या फुलाचा. अगदी मोगऱ्याचं फूल असेल,
गुलाबाचं असेल किंवा ह्याचं चाफ्याचं असेल, तर आपल्याला सुवास येतो की नाही? मग तो वास दिसतो का नाही? म्हणजे बऱ्याच न दिसणाऱ्या सुद्धा गोष्टी जगात आहेत. जसे की ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, हायड्रोजन असेल, हेलियम असेल, एक्सेट्रा, एक्सेट्रा. परंतु त्या गोष्टी दिसत नाहीत. म्हणजे नाही आहेत का? तसेच परमात्मा, शिवसुद्धा सृष्टीकर्ता आहेत. म्हणजे देव पण आहेत, परंतु आपल्याला ते दिसत नाहीत. तर ते अनुभव, देव ही अनुभूती आहे. जसे सुगंध ही अनुभूती आहे फुलाची. फुलाचा सुगंध दिसत नाही, पण सुवास आल्यामुळे आपल्याला त्याची अनुभूती होते. तसं देवाचा आपल्या जीवन जगत असताना पावलोपावली आपल्याला अ, एक आधार किंवा एक म्हणजे दृष्टांत किंवा आपलं संकटाच्या वेळेला कुठल्यातरी रूपाने येणं, ह्यातनं आपल्याला जे अनुभव येतात किंवा अनुभूती मिळते, तोच परमेश्वर असतो. त्या रूपातच आपल्याला परमेश्वर येऊन भेटून आपल्याला हेल्प करून ऑलरेडी गेलेला असतो, परंतु नंतर आपल्याला लक्षात येतं. अगदी तसं म्हणजे जगात चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी किंवा दिसणाऱ्या गोष्टी, न दिसणाऱ्या गोष्टी ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. जसं की जगामध्ये खोटं आहे, खरं आहे. चांगलं आहे, वाईट आहे. वाईट विद्या आहेत, चांगल्या विद्या आहेत. किंवा सत्य आहे, असत्य आहे. दृश्य आहे, अदृश्य आहे. खरं आहे, खोटं आहे. अंधार आहे, प्रकाश आहे. या गोष्टींची गरज आहे. अंधार आहे म्हणून प्रकाशाला किंमत आहे. खोटं आहे म्हणून खऱ्याला किंमत आहे. असत्य आहे म्हणून सत्याला किंमत आहे. किंवा अदृश्य आहे म्हणून दृश्याला किंमत आहे. तर या गोष्टी सगळ्या प्रकारच्या असतात. काही अनुभवावरून कळतात किंवा काही दिसतात. तसं आपल्याला स्थूल शरीर म्हणजे हे दिसणारं स्थूल शरीर. या हे शरीर दश इंद्रियाने बनलेले आहे. म्हणजे 10 इंद्रिय आहेत. बरोबर आहे. तसंच आपल्याला एक सूक्ष्म शरीर असतं आणि ह्या सूक्ष्म शरीरावर देअर आर 5 एलिमेंट्स ऑफ स्मॉल बॉडीज. दॅट इज सूक्ष्म शरीर जे आहे, त्याचे पण 5 भाग होतात. पहिला भाग आहे माइंड म्हणजे मन. सेकंड बुद्धी. पहिला मन, दुसरा बुद्धी, तिसरा चेतना, चौथा आत्मा आणि पाचवा अहंकार. हे 5 गोष्टींनी हे सूक्ष्म शरीर बनलेलं आहे किंवा त्याच्यावर त्याचं अधिराज्य असतं या 5 गोष्टीचं. मग मन कुठं राहतं? हे स्थूल शरीरात राहत नाही. तर सूक्ष्म शरीरात. आपल्या शरीराच्या आतमध्ये एक सूक्ष्म शरीर असतं किंवा आपला हा जो ओढा आहे, ओढा म्हणजे वलय. त्या वलयामध्ये सूक्ष्म शरीर असतं. ज्यावेळेला मानव मृत होतो, त्यावेळेला हे स्थूल शरीर इथं पृथ्वीवरच पडतं. मग यमराज काय घेऊन जातात? यमराज पण घेऊन जातात का नाही शरीर? तर यमराज हे सूक्ष्म शरीर म्हणजे आपली झेरॉक्स आणखी एक ट्रू कॉपी अगदी तशीच. सूक्ष्म शरीर म्हणजे आपल्यासारखं सगळं. आपण पिक्चरमध्ये पाहिलं असेल बघा, एखादा व्यक्ती मरतो आणि मग त्याची प्राण अशी बळी जाताना तो व्यक्तीच असं त्याची फोटो किंवा त्याची सूक्ष्म शरीर असं वरती, 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 वरती चाललेलं दिसतं बघा आपल्याला. तर ते सूक्ष्म शरीर. मग ह्या सूक्ष्म शरीराचे कोणकोणते भाग आहेत? मन, बुद्धी, चेतना, आत्मा आणि अहंकार. आता हा जो अहंकार आहे यातला शब्द, तो अहंकार म्हणजे गर्व ह्या अर्थानं नाहीये. अहंकार म्हणजे हे अ, अ, चैतन्य तत्व. चैतन्य तत्व जिथं परमात्मा राहतात, शिवजी राहतात ते तत्व. ते अहंकार. हा अहंकार वेगळा. आपण दंभ अहंकार म्हणतो. अहंकार म्हणजे गर्व, अभिमान, मीपणा. तर तो अहंकार नाही. तर ही जी 5वी अवस्था आहे, मन, बुद्धी, चेतना, आत्मा आणि शेवटची अवस्था अहंकार. तर अहंकार या तत्वामध्ये चैतन्य असतं. त्या चैतन्यामध्ये एक पॉवर असते, पॉवर.
डिव्हाइन पॉवर किंवा गॉड, त्यालाच आपण देव म्हणतो. मग त्याचेच पुन्हा अवतार वगैरे ब्रह्मा विष्णू होतात. मग सृष्टीची निर्मिती वगैरे वगैरे हे ना सगळ्या खालच्या गोष्टी होत राहतात. तर ही अहंकार ही अवस्था आहे. ओके. तर इंद्रियाच्या वरती काय असतं? आता हे सूक्ष्म शरीर हे असं आपल्याला चिकटूनच असतं असतं अगदी. ओरा म्हटलं जातं त्याला असं. ओरा म्हणजे वलय, आपलं वलय किंवा सावली म्हणूया फार तर अशी अशीच आपल्यासारखी. तर इंद्रियाच्या वरती मन. मन कुठे राहतं मग? इंद्रियाच्या वरी. आपली जशी इंद्रिय आहे त्याच्या वरी मन राहतं ह्या सूक्ष्म शरीरामध्ये. तर मन म्हणजे कॉम्प्युटर आहे. आता कॉम्प्युटर म्हटले की त्यात डाटा आला सगळा. मग डाटा हा सगळा चांगलाच असेल किंवा सगळा वाईटच असेल असं थोडीच आहे. तसं मनात सगळंच आहे. मन म्हणजे समुद्र. म्हणजे समुद्रात बघा चांगलं पाणी, खारट पाणी, गोड पाणी सगळं मिक्स असतं. त्यामध्ये मासे असतात, बगळ्या काय मासे, साप, अनेक प्रकारचे जीवजंतू हे सगळं मिक्सचर. तसं मन हे एक साठवणीची जागा आहे किंवा एक कॉम्प्युटर आहे आणि त्यामध्ये काय डाटा आहे. म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत मनात, वाईट गोष्टी आहेत, विवेकी गोष्टी आहेत, अविवेकी गोष्टी आहेत. सगळ्या प्रकारचं म्हणजे आपल्याला जितकं ज्ञात आहे, जितकं अज्ञात आहे, हे सगळं साठवलेलं हे एक साधन किंवा कोठार. एक कोठार. त्या कोठारात सगळंच आहे. हे झालं मन. मग बुद्धी. त्यानंतर येते बुद्धी. तर बुद्धीचं काम काय? बुद्धी म्हणजे जिज्ञासा. आता ह्या मनात भरपूर गोष्टी आहेत. पण ते त्यातली चांगली कोणती, वाईट कोणती हे बुद्धीनं ठरवता येतं. आता ह्या बुद्धीचे सुद्धा 2 प्रकार आहेत. एक सुबुद्धी आणि दुसरी दुर्बुद्धी. जर आपल्याकडे सुबुद्धी असेल आपल्या प्रारब्धानं किंवा आपल्या संचितानं, तर आपल्याला त्या मनातल्या चांगल्या गोष्टी म्हणजे रत्न काय आहेत, सगळे काही कोळसाच आहे असं नाही, तर त्यात रत्न बी काय काय आहे हे लक्षात येईल. म्हणजे सगळ्या वाईटच गोष्टी आहेत असं नाही. तर हे त्याच्यावर मल्लीनाथी करून म्हणजे ती गोष्ट चांगली आहे का नाही हे पडताळून बघणारं, पाहणारं ही असती बुद्धी. आणि जर चांगली बुद्धी असेल तर आपल्याला ते गोष्ट चांगली आहे की वाईट आहे आपल्याला अगदी बरोबर कळतं. त्याला म्हणायचं विवेक किंवा सदसद्विवेक बुद्धी. म्हणजे आपल्याला आत एक आपण म्हणतो बघा, तुझ्या सदसद्विवेक बुद्धीनं सांग ना. म्हणजे अगदी चांगली बुद्धी वापरून सांग ना, की हे मी म्हणतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे असं आपण म्हणतो कधी-कधी. तर सदसद्विवेक बुद्धी चांगलं काय, वाईट काय हे जे कळतं, अशी बुद्धीला सदसद्विवेक बुद्धी म्हणतात आणि त्यातनं जे चांगलं घेतलं जातं त्याला विवेक म्हणतात. चांगलं घेऊन तसं आचरण करणं म्हणजे विवेक. आणि दुर्बुद्धी म्हणजे काय? मनात जे येईल ते करणं. आता मनात बघा एक-एकदा काय येतं, काही रस्त्याला कोणाचे पैसे वगैरे पडलेत, ते घ्यावं वाटतात मनात. आता आपण रस्त्याने चाललो आणि एक बॅग पडलेली आहे. उघडून बघितली तर त्यामध्ये ₹5,00,000 आहेत. मग एक मन म्हणतं आपलं मन सुद्धा 2 आहेत. एक अंतर्मन आहे आणि एक बाह्यमन. तर अंतर्मन बाह्यमन काय म्हणतं, "घे ₹5,00,000 म्हणजे अगदी 5 वर्ष तरी आरामात मस्तपैकी जीवन जगतोस. काय काम करायची गरज नाही, टेन्शन नाही, काही नाही, काही नाही, काही नाही." असं एक मन सांगतं. दॅट इज कॉन्शियस माइंड. म्हणजे बाह्य मन सांगतं किंवा सुप्त मन सांगतं. सुप्त मन नाही, चेतना म्हणजे जागृत मन सांगतं. आणि अजागृत म्हणजे अनकॉन्शियस माइंड असतं किंवा त्याला इंटरनल माइंड म्हणतात किंवा त्यातला अंतर्मन म्हणतात. हे अंतर्मन म्हणजे अगदी खरं बोलणारं परमेश्वराचंच आवाज असतो तो. त्याला अंतर्मन म्हणतात. तो आतला ईश्वरी आवाज आपल्याला सांगतो, "नो, नो, नो. धिस इज नॉट गुड. हे योग्य नाहीये. तू हे पैसे जे घेतो आहेस, ते पैसे घेशील आणि ते वापरशील ठीक आहे. ते त्यातून काय होशील एकतर आळशी होशील. हे कोणी पैसे हुडकत आलं किंवा पाहिलं तर तुला शिक्षा होईल. असे सगळे ऑप्शन सांगतं त्यानं काय होईल ते. किंवा हे पैसे कुणीतरी एखाद्या पेशंटचे असतील, कुणाची तरी आई किंवा वडील दवाखान्यात असतील, त्यांना वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा घेऊन जात असेल. अनेक कष्ट करून त्यानं आपल्या
कष्टानं जमवलेले पैसे आपण दवाखान्यात भरण्यासाठी घेऊन जात असेल आणि चुकून त्याची पिशवी पडली असेल आणि मग तिथं तू पिशवी घेतलीस तर त्याचं जे पाप आहे किंवा त्याचे तिकडं प्राण जातील आणि त्याला त्या मुलाला वडिलापासून अनाथ होईल तो मुलगा वडील गेल्यामुळं आणि तुला त्याचं सगळं पाप तुझ्या डोक्यावर खापर येईल. हे सगळे ऑप्शन सांगतं. मग त्या ऑप्शनमधनं जे निवडून घ्यायचं एखादं जे आपण मग काय वागायचं? 5 ऑप्शन सांगितले आपल्याला. काय की घेतलं तर आपलं मस्तपैकी मजा करशील. दुसरं शिक्षा होईल. तिसरं हे योग्य नाही घेणं हे, नियतीला धरू नये. चौथं हे कोणातरी पेशंटचे असतील वगैरे, वगैरे, वगैरे. आणि 5वं हे सगळं जर केलास तर तुला डोक्यावर दोष येईल, पाप येईल आणि तुला फेडायला लागेल. कारण प्रत्येक गोष्ट बुमरँग होऊन येत असते. म्हणजे आपल्याकडं येत असते. प्रत्येक गोष्ट येत असते. कधीच चुकत नाही. मग हे 5 ऑप्शन सांगितल्यावर मग बुद्धी विचार करते त्याच्यावर. मग बुद्धी ठरवते. बुद्धी मग जर सुबुद्धीनं ठरवलं, तर ते चांगलं आपल्याला त्यातला चांगला ऑप्शन निवडेल, की बाबा हे घेणं योग्य नाही. जरी घेतलास तर ते कुठेतरी चांगलं पेपर लाव हे कर, की जाहिरात दे, असं-असं मला सापडले संपर्क करून माझ्याकडून घेऊन जावे किंवा एखाद्या चांगल्या पोलिस स्टेशनला वगैरे जाऊन जमा करून किंवा असं वगैरे म्हणजे त्याच्या हातात ज्याचे आहेत त्याच्यापर्यंत कसे पोहोचतील हे पाहणे. तर ही झाली सद्सद्विवेक बुद्धी. हिलाच विवेक म्हणतात. आणि बुद्धीच्या वरती जी चेतना काम करते, ते चेतनेचं काम असतं विवेक. आपल्यातला विवेक जागृत करणे. म्हणजे मनाच्या वरची मन हे सगळं चांगलं, वाईट सगळं म्हणजे सगळ्या प्रकारचं तिथं डाटा आहे ह्या कॉम्प्युटरमध्ये. परंतु त्याची मल्लीनाती म्हणजे त्यातलं शॉर्ट शॉर्टिंग करून कुठलं चांगलं आहे, कुठलं वाईट आहे हे ठरवणे ते बुद्धी ठरवते. पुन्हा बुद्धीचे 2 भाग आहेत, कुबुद्धी आणि सुबुद्धी. सुबुद्धी म्हणजे विवेक. विवेक काय सांगतो, की म्हणजे इंटरनल माइंड थोडक्यात. इंटरनल माइंडचा आवाज म्हणजे विवेक, की हे योग्य नाही पैसे घेणं कुणाचे तरी, त्याचे कष्टाचे, ते त्याच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. आणि दुर्बुद्धी काय सांगते, घे आणि मजा कर. मग खाएंगे, पिएंगे, ऐश करेंगे. ए क्या बोलता तू? मग मित्राकडे जाएंगे. चल, चले, आते काय चल, चले, आते क्या खंडाला. मग मैत्रिणीकडे जाईल. मग ती म्हणते, क्या करूँ आके मैं खंडाला, घूमेंगे, फिरेंगे, गाएंगे, नाचेंगे, ऐश करेंगे और क्या. ऐ क्या बोलती तू? तर अशा प्रकारचे म्हणजे कष्टाचे नाही आहेत ना. मग ते असंच आलेलं जे जसं आलं तसं घालवणार. कष्टाचे पैसे एक-एक रुपया कसा वापरायचा हे ठरवतो माणूस. परंतु विनासायास जर आलेले असतील तर ते असेच जाणार. परंतु ते पापाचं धनी होणार. म्हणून ज्या मार्गानं पैसा आलेला आहे, म्हणजे तो चांगल्या मार्गाने आला असेल तर चांगलं फळ देतो. वाईट मार्गानं म्हणजे ते तळाट कुणाचा असेल, आता ते कुणाचे पैसे पडलेले आहेत. किती कष्टानं, मेहनतीनं तर त्याच्यामागे बददुआ असतील, ते सगळे आपल्याला घेऊन आपल्यासोबत येत असतात. म्हणून आशीर्वाद हजारो घ्यावे, पण बददुआ कोणाची एक पण घेऊ नये. कारण हाय ही असते ना, हाय ही लागल्याशिवाय राहत नाही. आशीर्वादाचं जसं फळ मिळतं, तसं हाय किंवा बददुआ हे फार वाईट असतं. तसं आतलं मन सांगतं, हे घेऊ नको. तर हे घेऊ नकोस हे सांगतं, त्याला विवेक म्हणतात आणि किंवा त्यालाच चेतना म्हणतात. आता मनाच्या 2 अवस्था कोणत्या? एक सुप्त मन, एक जागृत मन. जागृत मन म्हणजे बाह्य मन, म्हणजे एक्स्टर्नल माइंड आणि सुप्त मन म्हणजे अंतर्मन. त्यालाच इंटरनल माइंड असे म्हणतात. आणि इंटरनल माइंड इज गॉड्स माइंड, नथिंग बट गॉड्स. म्हणजे आतलं जे मन आहे, आतला जो आवाज आहे, तो परमेश्वराचा आवाज असतो. म्हणून त्याचं ऐकलं पाहिजे. त्याला विवेक म्हणतात. ही बुद्धीच्या वरची अवस्था. अगोदर मन पहिली स्टेप, त्याच्यानंतर येते बुद्धी, त्यानंतर येतो विवेक. तिसरी अवस्था काय? विवेक म्हणजे सदसद्विवेक बुद्धी त्याला थोडक्यात म्हणूया किंवा चेतना म्हणूया. आणि त्याच्यानंतर चौथी अवस्था म्हणजे आत्मा. आत्मा म्हणजे आपल्याला हे सगळं करायला लावणारा, हे आपलं जे शरीर चालतं, की ह्या सगळ्या गोष्टीचं नियंत्रण करणारा. आत्मा म्हणजे
परमेश्वरानं पाठवलेलं सोल आपल्याकडं चेतना चेतना जी आहे आपल्यातली, ती चेतना जागृत करून हे सगळे इंद्रियाचं काम व्यवस्थित करून घेणं. म्हणजे मन मनाला बी ऑर्डर आत्माच देतं. म्हणजे मन हे असं आहे सगळं त्यात कॉम्प्युटरला, पण त्याला बटन दाबावं लागेल का नाही? तेव्हा ते कॉम्प्युटर चालू होणार आणि मग त्यात डाटा दिसणार आपल्याला चांगला वाईट. तसं हे चालू करणारा, बंद करणारा हे जो चालक आहे, तो म्हणजे आत्मा. ही 4थी अवस्था झाली आणि 5वी त्याच्याही वरची अवस्था म्हणजे अहंकार. अहंकार म्हणजे काय? परमात्माचं स्थान. जिथं परमात्मा आहे, कैलास आहे, वैकुंठ आहे, जिथं परमेश्वर राहतात आणि तिथून ही सूत्र म्हणजे सगळी सूत्र चालू होतात. रिमोट कंट्रोलर तिथं बसलेला आहे आपला. तिथून असं, असं आपण टीव्ही बघताना असं रिमोट दाबतो. ही चॅनेल नको, ते, हे. तसं तिथून तो जसं गाईड करतो, जशा सूचना देतो, तो सदाशिव महादेव जिथं बसलेला आहे, ती अहंकार अवस्था. अहंकार म्हणजे गर्व नाही, तर अहंकार म्हणजे चैतन्य अवस्था. शेवटची विशुद्ध एकदम वरची अवस्था. तिथं कैलास आहे, जिथं परमात्मा आहे. परमात्मीय ऊर्जा आहे. ऊर्जा म्हणतोय मी, शक्ती म्हणतोय, ताकद. मग ती निर्गुण निराकार आहे. दिसत नाही. दॅट पॉवर इज नॉट व्हिजिबल. ती दिसत नाही, परंतु ती कार्यरत असते. जसं की तारेतला करंट दिसत नाही, परंतु आपल्या त्या वायरला किंवा तारेला जर स्पर्श झाला तर झटका लागतो किंवा जास्त स्पर्श झाला तर चिकटून आपण खटक होतो. लाइक धिस. तर ती जी अवस्था आहे, जे सूत्रसंच "जैसे नाचविसी देवा तैसे नाचू सदाशिवा. सूत्र दोरी तुझ्या हाती, आम्ही बाहुल्याच्या जाती." आम्ही बाहुले आहोत. ते ह्याचा कठपुतलीचा खेळ असतो बघा यात्रेत वगैरे बैल. ते दोरे असं, असं, असं केलं की ते बाहुले असे, 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 असे नाचतात. ते म्हणजे क जो जसा जो नाचवतो तो दोरे वळतो असा, 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 असा करतो, की मग ती तसं मग ती त्याप्रकारे असे, 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 असे ते करतात. ते जसं तसं वरून तो जसा ऑर्डर देतो, जसं आपल्याला करायचा भाग पाडतो, हे सगळे सूक्ष्म शरीराने स्थूल शरीराद्वारे सूचना देऊन तसं आपण करतो. आपण मनाने काहीच करत नाही. आणि हे सगळं आपण करत असताना भोगणे ते फळ संचिताचे. अनेक जन्माचं हे संचित आपण घेऊन आलेलं आहे. 184 योन्यापासून हा आपल्याला नरदेह जो मिळाला आहे, तो 184 योन्या भोगल्यानंतर. मग त्या 184 योन्यामध्ये जे आपल्यावर चांगले वाईट संस्कार झालेले आहेत, चांगल्या वाईट गोष्टी समजलेल्या आहेत, या सगळ्याचं मिश्रण म्हणजे आपण आताचं हे जीवन. आणि आज आज जो आपण भोगतोय, त्यावेळेचं कर्म जर चांगलं केलेलं असेल, तर आजचा दिवस सुखाचा. त्यावेळेला आपण त्या काहीतरी म्हणजे आपल्या हातून पाप घडले असेल, दुसऱ्याचं मन दुखावलं असेल, तर आज आपल्याला पण दुखावलं जाणार. हे सगळं सर्कल आहे, कंप्लीट सर्कल असं. म्हणजे कुठलीच गोष्ट म्हणजे असं खाली जितकं खोल करेल तितकं इकडं उंचवटा होतो. हा गरीब झाला की हा श्रीमंत होतो. अंधार संपला की प्रकाश येतो. असत्य संपले की सत्य. म्हणजे एनर्जी कॅन नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉईड. एनर्जी तयारही होत नाही, नष्टही होत नाही. तसंही इथलंच इथला खेळ आहे. परमेश्वर श्रीमंत एखाद्याला करतो, म्हणजे काय करतो? आपल्या ह्या पब्लिकमधलाच पैसा, इकडला पैसा, तिकडला पैसा, तिकडला पैसा हे सगळा त्याच्याकडे येतो, वेगवेगळ्या मार्गाने आणि तो माणूस श्रीमंत होतो. परमेश्वर वरून असं किंवा आज्यात येऊन हे ताट देते असं हे घे म्हणून. नाही. तर ते आपल्या कारण परमेश्वर जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी आपल्यात बी आहे, बाहेर आहे, विश्वात आहे, विश्वाच्या बाहेर आहे, त्याच्याही बाहेर आहे आणि नाही बी. म्हणजे निर्गुण निराकार जर म्हटलं तर ते एक बिंदू स्वरूप आहे. एक दिवा असल्यासारखं ज्योत. पण ज्योत सुद्धा असं जसं मोठी होते प्रखर, तसं परमेश्वर सगुण साकार रूपामध्ये सुद्धा येतात. आ देव कसा रेणूपेक्षाही लहान किंवा न दिसणारा आहे आणि दिसला तर अगदी पृथ्वीपासून ते अगदी आकाशाच्याही वरी त्याला मोठं होता येईल इतकं त्याला आता हनुमानजीकडे अष्टसिद्धी आहेत बघा. अष्टसिद्धी म्हणजे 8 प्रकारच्या शक्ती. सूक्ष्म बी होता येतं हनुमानजीला अगदी सारखं किंवा
अगदी आकाश एवढं उंच होतं. श्रीकृष्णानं वामन अवतार घेऊन बळीचा गर्वहरण करण्यासाठी पाताळी घातलंय बळी. 3 पावलं जमीन मागितली बळीला दान. 2 पावलं तच पृथ्वी संपली. आता तिसरा पाऊल कुठं ठेवू? मग बळीराजा म्हटले, "ठेव माझ्या मस्तकावर." मग त्याच्या डोक्यावर ठेवलं आणि त्याला पाताळात घातलं बळीला. बळी तसा चांगला राजा होता, पण थोडासा अहंकार आलता किंवा गर्व आलता. आता इथला अहंकार शब्द कसा आहे? मीपणाचा. आणि मगाचा जो शेवटची अवस्था अहंकार आहे ती, तिथं मी वगैरे काही नाही. तर तिथं फक्त शुद्ध चैतन्य, चांगलं, सत्यशीव, सुंदर आणि हे आहे म्हणजे ईश्वरीय तत्त्व जिथं आहे, तो अहंकार वेगळा. आपल्या हा भौतिक जीवनातला अहंकार म्हटलं की त्यामध्ये मीपणा आला. परंतु ती ईश्वरीय सूक्ष्मसृष्टीतला जी शेवटची अवस्था आहे अहंकार, ती म्हणजे डिव्हाइन व्हायब्रेशन्स किंवा डिव्हाइन पॉवर. तिथं फक्त डिव्हाइन पॉवर, सत्य, शिव, सुंदर, चांगलं, सुगंध, जेवढं जेवढं चांगलं आहे ते, दॅट इज कॉल्ड ईश्वरीय ॲटमॉस्फिअर. तर ही शेवटची अवस्था आहे अहंकार. अ, परंतु यामध्ये बुद्धी फार म्हणजे इंटेलिजंट किंवा बुद्धीचं काम किंवा मेंदूचं काम, बुद्धीला जे काम दिलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे 5 ह्याच्यामध्ये. कारण प्रत्येक गोष्टीचं शॉर्टिंग किंवा चांगलं, वाईट जिज्ञासा ही बुद्धी करू शकते. पण बुद्धीनं सुबुद्धी वापरली तर, बुद्धीमध्ये पण कुबुद्धी आणि सुबुद्धी हे 2 पार्ट आहेत. जर सुबुद्धी म्हणजे विवेकानं जर बुद्धी वापरली, तर ते चांगलं. आता बघा सायन्स कर्स और आपल्याला वरदान आहे की शाप आहे? आपल्याला ब्लेसिंग और कर्स म्हणजे वरदान आहे की विज्ञान हे वरदान आहे की शाप आहे? चांगला उपयोग केला तर नक्कीच वरदान आहे. वाईट उपयोग केला तर शाप आहे. जसं की अणुबॉम्ब वगैरे आज आपण बनवून ठेवलेत. म्हणजे वाईट उपयोग केला आपल्या बुद्धीचा देवानं दिलेल्या. ते कधीतरी फुटणार आणि हे सगळं जग नष्ट होणार. तयार झालेलं फुटणार ना, म्हणजेच नष्ट होणार कधीतरी पूर्ण जगच. हे आपण मरण तयार करून ठेवलेलं आहे आपलंच स्वतःचं. हे बॉम्ब्स, अणुबॉम्ब्स वगैरे बनवणे म्हणजे सुद्धा. आणि चांगलं कसं, आता विज्ञानाच्या सहाय्यानं आपण शेतीमध्ये सुधारणा करतो किंवा मोबाईल्स आले, एकमेकांना संपर्क, दळणवळण वाढलं. मग आपल्याला आपलं नातेवाईक अगदी बाहेर देशी असला तर त्याच्याशी आपण सुसंवाद बोलू शकतो, कम्युनिकेट करू शकतो. ह्या चांगल्या गोष्टी आहेत. किंवा अनेक प्रकारच्या आता ॲप्स आलेले आहेत. त्या ॲप्सच्या मार्फत आपण स्टडी करू शकतो, घरी बसून अगदी. तर हे सगळ्यात म्हणजे चांगल्या दृष्टीनं जर विचार केला तर विज्ञान इज अ ब्लेसिंग. बट आपण जर राक्षसी वृत्तीनं किंवा दुर्बुद्धीनं जर उपयोग केला, तर ते आपल्याला शापदायी ठरणार नाही का? तर हे झाले बुद्धी जसं. आता बघा युद्ध टाळावं म्हणून श्रीकृष्ण दुर्योधनाकडे गेले होते, समझोता करण्यासाठी. तर दुर्योधनाला त्यांनी म्हटले, की "बाबा रे, हे काही धर्मानंच वागणं नाही. तू असं जे वागतो आहेस, सगळं मलाच असावं ही तुझी जी भावना आहे, ही चुकीची आहे." हे असं तसं समझोता करण्यासाठी गेलेले होते तिने. परंतु दुर्योधन म्हटला, "श्रीकृष्णजी थांबा, थांबा," म्हटलं. "या ज्या तुम्ही मला गोष्टी सांगताय ना, हे मला पण कळतात. कारण ज्या शाळेत, ज्या गुरुकडं पांडव शिकले ना, त्याच गुरुकडं मी पण शिकलो." कुणाकडं? गुरु द्रोणाचार्याकडे. आणि पांडव पण त्यांच्याकडे. त्यांनी बी मला बी हे सगळं शिकवलेलं आहे. हे चांगलं काय, वाईट काय मला सगळं कळतं. परंतु माझ्या मनाची अवस्था अशी आहे, म्हणजे त्याच्यात दुर्बुद्धी, त्यातली जी बुद्धी होती दुर्योधनाकडे, ती 2 प्रकारची बुद्धी मगाच सांगितली. तर सुबुद्धी कमी काम करायची आणि दुर्बुद्धी जास्त काम करायची. आता बघा, म्हणजे ते म्हटलं, "मला हे सगळं कळतंय, अन्याय होतो पांडवावर वगैरे, वगैरे. पण मला ते तसं वागूच वाटत नाही मला, की मला सगळं हवं वाटतं किंवा त्यांना त्रास द्यावा वाटतं, ह्यातच मला आनंद वाटतो" म्हणे. म्हणजे त्या प्रकारचंच त्याला म्हणजे बरं वाटायचं. आता आपण एखादं गोष्ट खातो, आता उदाहरणार्थ तंबाखू खात असेल, तर ते तोटा असतो बघा तंबाखूचा किंवा गाय छाप म्हणून पुडी असते. त्याच्यावर लिहिलेलं असते, "इट इज इंजिरियस टू हेल्थ." शहर के लिए हानिकारक होती है तंबाखू म्हणून त्याच्यावर लिहिलेलं असतं. असतं की नसतं ना? पण तरी माणूस का खातो?
कारण ते खाल्ल्याशिवाय त्याला चैनच पडत नाही. तसं दुर्योधनाला हे काय चांगलं, काय वाईट हे सगळं हुशार होता तो. पराक्रमी होता, हुशार होता, बुद्धिमान होता, सगळं होता. परंतु त्याच्यामधली जी आतली बुद्धीची 2 अवस्था, की सुबुद्धी आणि दुर्बुद्धी. पण विवेक हा प्रकार त्याच्याकडे कमी होता आणि दुर्बुद्धी हा प्रकार जास्त होता. त्यामुळं दुर्बुद्धीचा जय व्हायचा. चांगलं काय, वाईट काय कळतं, पण त्याला ते तसं चांगलं वागलं गेला त्रास व्हायचा त्याला दुर्योधनला. जसं धर्माला वाईट वागले की त्रास व्हायचा धर्मराजाला. एकदा श्रीकृष्णाने विचारलं, की "जगात वाईट लोक किती आहेत?" धर्मराजाला विचारलं. तर धर्म म्हटला, "जगात मला एकही वाईट माणूस दिसला नाही. सगळे चांगले आहेत" म्हणला. कारण त्याची दृष्टी चांगली होती. त्यामुळे सृष्टी सगळी चांगली दिसायची धर्माला. आणि दुर्योधनाला विचारलं, की "जगामध्ये किती चांगले लोक आहेत?" ते म्हणले, "सगळे बेकार आहेत जगात. सगळे वाईट आहेत, सगळे स्वार्थी आहेत, असे आहेत, तसे आहेत. मला एकही चांगला दिसला नाही." म्हणजे दृष्टीचा दोष. म्हणजे जग तेच आहे. पण बघण्याचा दृष्टिकोन. तसं जीवन सगळ्याला देवानं किंवा सगळं सुख समाधान सगळे अवयव सारखे दिलेले आहेत. पण बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावर आपल्या जीवनाचा आनंद असतो. म्हणजे ग्लास आहे पाण्यानं अर्धा भरलेला आहे. तर अर्धा भरलेला आहे म्हणून पण आपल्याला जगता येतं आणि अर्धा रिकामा आहे म्हणून पण आपल्याला जगता येतं. पण जो अर्धा भरलेला आहे हे समजून जे जगतात दॅट इज आर पॉझिटिव्ह थिंकर्स. म्हणजे पॉझिटिव्हपणे जगाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन असतो आणि ज्यांचा अर्धा ग्लास रिकामा आहे, म्हणजे हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, नाहीचाच पाडा ज्यांचा असतो, त्यांना सुख लागत नाही, समाधान लागत नाही, जीवनात आनंद त्यांना कधीच मिळत नाही. कारण त्यांना अर्धा भरलेलाच दिसतो. अर्धा रिकामाच दिसतो. अर्धा भरला हे ह्याच्याकडे बघत नाही. तसं आपणाकडे काय नाही, काय नाही हे म्हणून रडत बसण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे? जितकं बी आहे, थोडं का असेना, पण काय आहे याच्यावर जर कॉन्सन्ट्रेशन केलं, तर आपल्याला सुख लागतं. आता आपण काय करतो? आपण एखाद्या आपल्या मित्राची आणि आपली तुलना करतो. त्याच्याकडे Audi आहे, त्याच्याकडे BMW आहे, त्याच्याकडे अ, ओलाची गाडी आहे, त्याच्याकडे हे आहे, त्याच्याकडे ते बंगला आहे, फार्म हाऊस आहे, असं म्हणतो आणि आपण दुःखी होतो. कारण आपल्याकडे त्या गोष्टी नसतात. तर आपण कुणाकडे बघितलं पाहिजे, ज्यांच्याकडे आपल्यापेक्षाही काही नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ आपणाकडे स्लॅबचं घर आहे, 2 रूमचं तरी आहे समजूया आणि एखाद्याकडे पत्र्याचं घर आहे. तर ते पत्र्याचं घरवाला पण जगतो ना. तर त्याच्याकडे आपल्यापेक्षा ज्यांच्याकडे काही नाही, तरी ते गरीब लोकसुद्धा किती छान आनंदात जगतात का नाही. म्हणून नेहमी खालच्याकडे बघत म्हणजे आपले पाय नेहमी जमिनीवर ग्राउंडेड असले पाहिजे. आपली झेप मात्र वरी पाहिजे. परंतु पाय कधी जमिनीचे आपण जमिनीच्या वरी नाही गेले पाहिजे. म्हणजे अधर नाही झाले पाहिजे अधांतरी. म्हणजे गर्व नाही आला पाहिजे. हवेत नाही उडलं पाहिजे. हवेत गेलं की धाडमन पडणार एके दिवशी. रावण हवेतच उडायचा. माझ्यासारखा पराक्रमी कुणी नाही. माझ्यासारखा बलाढ्य कुणी नाही. माझ्यासारखा श्रीमंत कुणी नाही. माझ्यासारखा ताकदवान कुणी नाही. काय पूर्ण कुळासहित नाशाला लंका त्याची नगरीसुद्धा जळून खाक झाली का नाही? म्हणजे अहंकार. हा झाला आपला भौतिक अहंकार. तर हा अहंकारचा अर्थ होतो गर्व, अभिमान ताठरता आणि मगाशी आपण 5वा अहंकार अवस्था घेतलेली आहे ती, जिथं निर्गुण निराकार परमात्मा राहतो ती अवस्था म्हणजे अहंकार. ते अहंकार विश्व वेगळं. तर हे सूक्ष्म शरीराच्या 5 एलिमेंट्स आहेत सूक्ष्म शरीराचे. कोणकोणते? मन, बुद्धी, चेतना, आत्मा आणि अहंकार. तर या 5 तत्वांचा आपण जर आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारे उपयोग केला आणि सुबुद्धी वापरून केला, कुबुद्धी नाही, सुबुद्धी वापरून जर केला, तर आपल्याला नक्कीच आपल्या जीवनाचे सार्थक कशात आहे हे समजेल आणि आपलं जीवनसुद्धा आनंददायी आणि भगवंताच्या जर आपण शरण गेलो, तर या गोष्टीचं ज्ञान आपल्याला नक्कीच होणार, की आपल्या जीवनात चांगलं काय, वाईट काय, आपलं कोण, परकं कोण, म्हणजे आपल्याला सगळं म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज, थिअरॉटिकल नॉलेज, स्पिरिच्युअल नॉलेज, सगळ्या प्रकारचं नॉलेज येणार आणि आपलं हे जीवन
सुखी, समाधानी, आनंदी, आरोग्यदायी करण्यासाठी नक्कीच मदत होणार. तर आय होप ऑल ऑफ यू गाईज अंडरस्टँड टुडेज टॉपिक व्हेरी वेल. मला वाटतं आजचा व्हिडिओ लेक्चर आपणा सगळ्यांना समजला असेल. तर ह्या सूक्ष्म शरीराच्या जे आपण मन, बुद्धी, चेतना, आत्मा, अहंकार या ज्या अवस्था पाहिलेल्या आहेत, म्हणजे ह्या सगळ्या जवळपास एकच आहेत असं वाटतात, परंतु ह्या वेगवेगळ्या आहेत. नाहीतर एकच असतं तर एकच नाव दिलं असतं ना. आपण म्हणतो बघा, मनात वाटते असं करावं, पण बुद्धीनं वाटते की असं करू नये. आपल्याला मन आणि बुद्धी 2 कळतं. परंतु 5 तत्व आहेत. मन, बुद्धी, चेतना, आत्मा आणि अहंकार. आत्मा म्हणजे हे सगळं तटस्थपणे बघत असतो तो सगळं. हे काय चाललंय ते. म्हणजे एक ईश्वरीय ताकद असते. परंतु हे सगळ्यावर नियंत्रण किंवा ते काय चाललंय हे नुसतं तटस्थ बघणे आणि योग्य वेळेला ॲक्शन घेणे आत्म्याचं काम आहे. आणि अहंकार हे तत्व ज्यावेळेला आपण आपला आज्ञाचक्र म्हणजे इथं म्हणजे त्याला थर्ड आय म्हटलं जातं. तर हे आपल्या शरीरातले जे चक्र आहेत, ते चक्रातलं हे जे आज्ञाचक्र आहे, हे ज्यावेळेला आपलं जागृत होईल, म्हणजेच आपली सुषुम्ना नाडी ज्यावेळेला जागृत होईल किंवा आपल्याला ॲक्टिव्हेट करण्याची कला साध्य होईल, त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपोआपच कळतात. म्हणून आपण दररोज परमेश्वराचं नामस्मरण, चॅन्ट, मेडिटेशन, अ, त्राटक. त्राटक म्हणजे एकटक एखाद्या गोष्टीकडं बघणे, अगदी डोळ्यातनं पाणी येईपर्यंत. त्या त्राटकनं सुद्धा आपली ध्यानावस्था सुधारते. शिवाय चॅन्टिंग म्हणजे आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण करणे. दररोज 1 माळ तरी 1 माळ म्हणजे 108 108 वेळा तरी जप झाला पाहिजे. आणि ध्यान. ध्यान करताना आपण काहीच नुसते डोळे झाकून जे मनात विचार येतात पहिल्यांदा ते अगदी चांगले येऊ, वाईट येऊ ते त्याच्यावर तटस्थपणे पाहत राहणे आणि आपला जो श्वासोच्छ्वास आहे त्याच्यावर नियंत्रण करणे. श्वासोच्छ्वासातला आवाज जो आहे सो हम हा सो वरी घेताना सो आणि खाली सोडताना हम याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन करणे आणि आपली दृष्टी डोळे झाकल्यावर आता तुम्ही म्हणाल डोळे झाकायचं आणि दृष्टी. हो, डोळे झाकल्यावर सुद्धा आपल्याला एक प्रकारचा पहिल्यांदा अंधार दिसेल. त्यानंतर थोडा वेळ झाले की आपलं हे जे तत्व इथून आपल्याला तिसरा डोळा हा उघडला जाईल डोळे झाकल्यानंतर. हे 2 डोळे झाकल्यावर याचं काम सुरू होतं. मग आपल्याला थोडंसं, थोडंसं, थोडंसं प्रकाश दिसत, 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 दिसत असं गोल दिसेल आणि मग पुन्हा ते गोल मोठा होत, 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 होत असं पूर्ण म्हणजे पूर्ण असं, 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 असं दिसत, दिसत आपण पूर्ण अगदी जे सगळ्या पृथ्वीची स्टेजच्या वरी असे सगळे जात, जात, जात अगदी सप्तलोकापर्यंत आपली दृष्टी जाईल. यालाच तिसरा डोळा जागृती असे म्हणतात. तर हे सगळं हळू होत जातं. अ, अठास करायचं नाही किंवा जास्त कष्ट करायचं नाही. हळू मनाने होत जातं ते. फक्त अनन्य भावानं आपण परमेश्वराला शरण जायचं. आवर्जून कुठलं काय करायचं नाही. आपल्याला मग ते त्रास होतं. सायकॉलॉजिकल त्रास होतो. तर हे सगळ्या मनाने अवस्था जसं ते कळी आहे फुलाची, ती मनाने खुलत जाते. आपण जर हाताने उघडलं तर ते फाटतं फुल आणि ते स्पॉईल होतं. तसं तसं नाही. निसर्गाला त्याचं काम करू द्या ना. आपण आपलं काम काय, की आपलं अनन्य भावानं म्हणजे अगदी लहान बालक कसं आईच्या कुशीत शिरतं, तसं आपण परमेश्वराच्या हा जीव त्या आत्मा हा परमात्म्याच्या कुशीत शिरला पाहिजे. मग आईचं प्रेम हे नक्कीच मिळणार आणि सगळं नॉलेज पण मिळणार, माया मिळणार. ओके. तर मला वाटतं अ, आजचा जो विषय आहे तो आपणा सगळ्याला अवगत झाला असेल. आता आपण इथं थांबूयात. हॅव अ नाईस डे. कीप स्माइलिंग फॉरएव्हर. जय शंभू, जय शिवा.